नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वी लर्न इंग्लिश या उपक्रमाअंतर्गत इंग्रजी बोलायचं शिकणार आहोत। आतापर्यंतच्या भागामध्ये आपण इंग्रजीचं वाचन कसं करायचं हे शिकलो होतो आणि या भागामध्ये आपण इंग्रजी बोलायचं शिकणार आहे। कारण की जेव्हा आपण इंग्रजीमधून बोलायचा सराव करू तेव्हा आपल्याला इंग्रजीची भीती कमी होऊन आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल आणि इंग्रजी आपण पटापट बोलू। जसं आपण मराठी पटापट बोलतो तसं इंग्रजी सुद्धा आपण पटापट बोलू शकतो। त्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे। तर त्यामध्ये आपण पहा, आता कुठे गेलो, मामाकडे गेलो, मावशीकडे गेलो की आपल्याला नवीन मित्र मिळतात आणि नवीन मित्र मिळाले की आपण सर्वात पहिले कोणता प्रश्न विचारतो त्यांना? तुझे नाव काय आहे? तू कुठे राहतोस? तुला किती बहिणी आहेत? तुला किती भाऊ आहे? अशा प्रकारचे प्रश्न आपण सोपे प्रश्न विचारत असतो आणि त्याचा सराव आपण या भागामध्ये करणार आहे। ह्या छोट्या छोट्या प्रश्नांचा सराव करणार आहे ज्यामधून आपण इंग्रजी मध्ये संवाद साधू शकतो। तर आता बघा, सर्वात पहिले आहे आपण प्रश्न विचारतो कोणालाही, आणि प्रश्न विचारताना जसं मराठीमध्ये काय, कोण, कुठे, कोणत्या असे शब्द वापरतो। म्हणजे कायने प्रश्न विचारतो, कोठेने प्रश्न विचारतो, कोणत्याने प्रश्न विचारतो, हे झाले मराठीतले प्रश्न विचारायचे शब्द। तर आता ह्याचसाठी आपण इंग्लिशमध्ये कोणते शब्द वापरू शकतो आणि त्याने प्रश्न कसा विचारू शकतो ते बघा। आता बघा, आपण जर मराठीत म्हटलं तुझे नाव काय आहे तर त्यासाठी इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू? व्हॉट इज युअर नेम, है ना? व्हॉट इज युअर नेम म्हणजे काय साठी काय हा शब्द आहे। तुझे नाव काय आहे यासाठी काय साठी कुठला हे शब्द वापरावा लागेल? प्रश्न विचारताना व्हॉट हा शब्द वापरावा लागेल आणि त्यातून मग आपण प्रश्न विचारू शकतो। व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम हा प्रश्न सोपा प्रश्न आहे की आपण कुठलाही मित्र मिळाला की त्याला आपण प्रश्न विचारून त्याचं नाव विचारताना हा प्रश्न वापरू शकतो। आता त्याच्यामध्ये जर आपण एक एक शब्द ऍड केला तर प्रश्न वाढतात सुद्धा आणि वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण काढू शकतो। हाच प्रश्न आहे बा, व्हॉट इज युअर नेम यामध्येच एक शब्द ऍड केला। आता ह्या खालच्या 2 नंबरच्या प्रश्नाचं निरीक्षण करा। इथे बघा काय, व्हॉटच्या जागी व्हॉट, इजच्या जागी इज, युअर आलं आणि फक्त नेमच्या अगोदर आपण एक शब्द वाढवला, फादर्स। काय वाढवला? फादर्स, आणि पुढे नेम विचारलं। म्हणजे तुझ्या वडिलांचे नाव काय आहे, तुझ्या वडिलांचे नाव काय आहे यासाठी आपण फक्त इथे एक शब्द वाढून नवीन प्रश्न तयार झाला। व्हॉट इज युअर फादर नेम, व्हॉट इज युअर मदर्स नेम, तुझ्या आईचं नाव काय आहे। म्हणजे काय साठी व्हॉट शब्द आपल्याला समजला आणि इज युअर नेम एवढं समजलं की आपण त्यावरून आणखी प्रश्न तयार करू शकतो। व्हॉट इज युअर ब्रदर्स नेम, तुझ्या भावाचं नाव काय आहे। व्हॉट इज युअर सिस्टर्स नेम, तुझ्या बहिणीचं नाव काय आहे। असे आपण वेगवेगळे प्रश्न विचारू शकतो। आता हे फादर, मदर, ब्रदर आणि सिस्टर झालं, याच्यात आणखी पण वाढ करू शकतो। जर काकांचं नाव विचारायचं असेल तर काय म्हणू आपण? युअर अंकल नेम। काकूंचं विचारायचं असेल तर व्हॉट इज युअर आंटीज नेम असं। आणि इंग्लिशमध्ये काका, काकू, काका, मामा यांच्यासाठी काय वापरतात? अंकलच वापरतात। मामी, आत्या आणि मावशी तिघींसाठी पण आंटीज वापरतात। तर आपल्याला ते 2 शब्द समजले की आणखी यामध्ये प्रश्न वाढवू शकतो आपण आणि प्रश्न विचारू शकतो। आता दुसरं आहे किती। कितीने प्रश्न विचारतो आपण की तू किती वर्षाचा आहेस, तुला किती बहिणी आहेत, तुला किती भाऊ आहे, असे प्रश्न विचारतो। तर जर किती या शब्दाने प्रश्न विचारायचा असेल मराठीतील कितीला, तर इंग्लिशमध्ये त्याला हाऊ हा शब्द वापरतात। तू किती वर्षाचा आहेस त्यासाठी हाऊ ओल्ड आर यू, तू किती वर्षाचा आहेस। मग कितीसाठी कुठला शब्द वापरला आपण प्रश्न विचारताना? हाऊ वापरला, हाऊ मेनी बघा। आणि जर आपल्याला संख्या विचारायची असेल जास्त तर त्याच्यासाठी हाऊच्या जवळ मॅनी शब्द लावतो। हाऊ मॅनी सिस्टर्स डू यू हॅव, तुला किती बहिणी आहेत यासाठी आपण म्हटलं हाऊ मॅनी सिस्टर्स डू यू हॅव। आता भाऊ जर विचारायचे असले तर आपण काय म्हणू?
हाऊ मेनी ब्रदर्स. बघा, ब्रदर्स डू यू हॅव. तुला किती भाऊ आहेत. नंतर आता दुसरा एखादा प्रश्न काय तयार करू शकू. आता इथे ब्रदर झालं, सिस्टर झालं. आता आणखी तुला किती काका आहेत. तर काय म्हणू. हाऊ मेनी अंकल्स डू यू हॅव. आता जर विचारायचं असेल तुला किती मावश्या आहेत, तर काय म्हणू. मेनी आंटीज डू यू हॅव. है ना, असं पण होते. अशा प्रकारचे आपण प्रश्न तयार करू शकतो. फक्त आपल्याला एवढं लक्षात आलं पाहिजे की जर कितीने प्रश्न तयार करायचा आहे तर कुठला शब्द वापरायचा. हाऊ वापरायचा. कायने शब्द विचारायचा, कायने जर प्रश्न विचारायचा असेल तर काय वापरायचं. व्हॉट वापरायचं. आता आपण त्यानंतर बोलताना असं म्हणतो की तू कुठे राहतोस. है ना, नवीन मित्र मिळाला की तू कोणत्या गावचा आहेस, तू कुठे राहतोस, असे पण प्रश्न विचारतो. तर मग त्यासाठी आता पहा, तू कुठे, कुठेसाठी वापरायचं वेअर. काय वापरायचं. वेअर. तू कुठे राहतोस. तर आपण मराठीत म्हटलं तू कुठे राहतोस तर त्याला इंग्लिशमध्ये व्हेअरनी प्रश्न विचारावा लागेल. व्हेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतोस. म्हणजे यासाठी व्हेअर वापरावं लागेल. इथं व्हॉट वापरता येईल का. व्हॉट डू यू लिव्ह म्हणता येईल का. नाही. तिथे काय वापरावं लागेल. व्हेअर. म्हणजे विशिष्ट शब्दांसाठी विशिष्ट आणि प्रश्न विचारावे लागतात. जसं आता इथे आपण काय काय म्हणतो इथे आपण असं म्हणू का तू काय राहतोस असं म्हणू का. नाही. तर इथे कुठे शब्द येतो आणि कुठेसाठी इंग्लिशमध्ये काय वापरतात. व्हेअर. मग आता कुठे राहतोच्या जागी दुसरा पण प्रश्न तयार करू शकतो. सांगा एखादा कुठला प्रश्न तयार करू आपण. कुठे या व्हेअरने दुसरा एखादा कोणता प्रश्न तयार करू. आता हा एक सांगितला मी. व्हेअर डू यू लिव्ह. तू कुठे राहतोस. व्हेअर डू यू गो. व्हेअर डू यू गो. तू कुठे जातोस. है ना. त्याच्यावरून जसं आपण विचारलं व्हेअर डू यू लिव्ह तर आपण म्हटलं की काय होईल सांगा बरं. व्हेअर डू यू लिव्ह. आय लिव्ह ऍट कार्टा. है ना. आणि व्हेअर डू यू गो. तू कुठे जातोस. आता आपण जिथे जात असलो तिथे सांगू. आय गो टू स्कूल. है ना. मी शाळेत जातो. व्हेअरने सुद्धा आपण असे प्रश्न आणखी तयार करू शकतो. आता व्हेअर डू यू लिव्हच्या जागी आपण लिव्ह शब्द काढून टाकला तर व्हेअर डू यू गो. तू कुठे जातोस तर होईल आय गो टू स्कूल. आय गो टू एखाद्या टाउन गावाला भेट द्यायला जात असेल तर आय गो टू टाउन. नंतर शहरात एखाद्या चाललं असेल तर काय म्हणू. आय गो टू मुंबई. आय गो टू पुणे. है ना. अशा सारखे उत्तर सुद्धा आपण देऊ शकतो आणि प्रश्न सुद्धा विचारू शकतो. आता त्यानंतर आहे तू कुठल्या शाळेत जातोस. है ना. तू कोणत्या शाळेत जातो तर कोणत्यासाठी इंग्लिशमध्ये वापरतात व्हिच. काय वापरतात. व्हिच. कोणत्या शाळेत जातोस. व्हिच स्कूल डू यू गो टू. तू कुठल्या शाळेत जातोस तर त्याचं उत्तर काय होईल सांगा. हा. आय गो टू झेडपी स्कूल काटा नंबर 2. आता तुम्ही जे या शाळेत येतात म्हणून तुम्ही याचं नाव सांगितलं. आता जर एखादं दुसऱ्या शाळेत जात असेल तर काय म्हणेल. काय म्हणशील कृतिका आता तू. व्हिच स्कूल डू यू गो टू. सांगा आन्सर. आय गो टू झेडपी स्कूल साखरा. व्हेरी गुड. आय गो टू स्कूल झेडपी स्कूल. आय गो टू झेडपी स्कूल काटा. आता म्हणजे मग आता तुम्हाला प्रश्न कसे विचारायचे. सोपे सोपे वाक्य जर वाचनाची सुरुवात जर आपण केली तर आपला इंग्रजी बोलण्याचा सराव होतो आणि आपला कॉन्फिडन्स वाढून आपल्याला इंग्रजी बोलायची भीती वाटत नाही. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत की जे आपल्याला एकदम आपल्या घरातल्या परिस्थितीशी आपल्या कुटुंबाशी संबंधित हे प्रश्न. याच्यात काही अवघड आहेत का नाही. फक्त लक्षात ठेवायचं की जर कायने प्रश्न विचारायचा असेल तर कशाचा वापर करायचा. व्हॉटचा वापर करायचा. जर किती हा प्रश्न विचारायचा असेल संख्येचा विषय किती त्यासाठी काय वापरायचं. हाऊ वापरायचं. आणि कोठे त्यासाठी वापरायचं व्हेअर. आणि कुठल्या कोणत्या याच्यासाठी वापरायचं व्हिच. म्हणजे आज पहा आपण व्हॉट हाऊ व्हेअर आणि व्हिच
या 4 शब्दाद्वारे प्रश्न निर्मिती कशी करायची आणि संवाद कसा साधायचा हे आपण या भागामध्ये शिकलेलो आहोत. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. What is your sister name? My sister name is Vaishnavi. What is your sister name? I have no sister. What is your brother name? My brother name is Ganesh. What is your brother name? My brother name is Prithviraj. How many sisters do you have? I have one sister. How many sisters do you have? I have no sister. How many sisters do you have? I have one sister. How many brothers do you have? I have one brother. How many brothers do you have? I have one brother.